कोणाकोणाचे आठवड्यातून एकदा दोनदा तरी उपवास असतात किंवा काही जणांचे तर 2-3 वेळा उपवास असतात. सोमवार असतो, मंगळवार असतो, गुरुवार असतो, शनिवार किंवा रविवार असतो. आणि जर खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. उपवासाला रोज तेच तेच तळण खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे शाबूचे कुरकुरे एकदा नक्की ट्राय करा किंवा शाबूचे असे सांडगे नक्की ट्राय करा. आणि उपवासाला खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर असे तळण नक्की तयार करा. सध्या बघा उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची घाई गडबड उठते. तर अशा प्रकारे शाबूचे आणि बटाट्याचे सांडगे तुम्ही नक्की करा. आणि त्यासोबत बघा बटाट्याचा असा किसही तयार कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे बटाट्याचा किस अगदी पांढरा शुभ्र झाला आहे. कढई जरा आणि तेल जास्त तापलं होतं त्यामुळे थोडासा लालसर पडला आहे, पण पांढरा शुभ्र असा बटाट्याचा खीसही होतो. त्यासाठी बघा अशा प्रकारे मी रात्री शाबू असं 2 वाटीभर शाबू भिजत घातला होता आणि त्याची तयारी करायला अगोदर जेवण सर्व उरकून घेतलं आणि त्यानंतर बघा ह्याची तयारी करायला घेतली. तर 1.5 किलो बटाटे असतील एवढे बटाटे घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि एकदा दोनदा धुवून घेतले, कारण त्यावर असणारी धूळ तसेच माती त्यामुळे निघून जाते. तुम्ही असे बटाटे 1-2 तासासाठी भिजतही घालू शकता. त्यानंतर बघा कुकरमध्ये हा भिजलेला शाबू 2 डब्यामध्ये काढून घेतला आणि तो वाफलण्यासाठी कुकरमध्ये लावायचा होता. म्हणून एका डब्यामध्ये ते वाफलणार नाही म्हणून असं 2 डब्यामध्ये तो काढून घेतला आणि त्याच्यामध्ये वाटीभर एवढं असं पाणी घालायचं. जास्तीचं पाणी न वापरता फक्त आपल्याला हा शाबू वाफलून घ्यायचा आहे. आणि मी तसेच 2 डब्यामध्ये हा शाबू काढून घेऊन त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढंच पाणी घातलं. शाबू असा वाफलून घेतल्यामुळे शाबूचे सांडगे अगदी फुलून येतात आणि पांढरे शुभ्रही होतात. दातामध्ये कडकड लागत नाहीत किंवा दातालाही चिकटत नाहीत. अशा प्रकारे 2 डब्यामध्ये शाबू काढून घेऊन ते डबे कुकरमध्ये असे ठेवले आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत असं वाफलून घेतलं. जर तुम्ही कुकरचा वापर करणार नसाल तर कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये पातेलं किंवा असंच काहीतरी भांडं ठेवून ते अशा प्रकारे तुम्ही वाफलून घेऊ शकता. कुकरमध्ये अगदी सोपं पडतं म्हणून कुकरमध्येच हा शाबू असा वाफलून घेतला. 2-3 शिट्ट्या करून घेतल्या, म्हणजे 2 शिट्ट्या केल्या तरी पुरेसं होतं. तर बघा असा गॅसवर कुकर ठेवून पुढच्या कामाला लागले. त्यासाठी बघा बटाटे असे भिजू घातले होते त्याच्यावरील साली काढून घेतल्या. कुकरच्या शिट्टी होईपर्यंत ह्या सर्व बटाट्यांच्या साली काढून घेतल्या. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तुरटीचे 2 खडे असे ठेवले. जर तुमच्याकडे तुरटी नसेल तरीही 2-3 वेळा हे बटाटे धुवून घेतले तरीही पांढरा शुभ्र असा त्याचा खीस तयार होतो. त्यानंतर बघा अशा मोठ्या खिसणीने हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण खिसणार आहोत त्या भांड्यामध्ये अगोदरच आपल्याला पाणी ठेवायचं आहे. म्हणजेच पाण्यामध्येच आपल्याला हे बटाटे खिसायचे आहेत. त्याने बटाटे काळे पडत नाहीत किंवा खिसही काळा पडत नाही. तर बघा अशा प्रकारे सर्व बटाटे मी खिसून घेतले आणि त्यानंतर बघा एकदा दोनदा हे बटाट्याचा खीस धुवून घेतला. त्यानंतर तुरटी घालूनही एकदा धुवून घेतला, म्हणजे आपल्याला जो बटाट्याचा खीस करायचा आहे तो पांढरा शुभ्र होईल. आणि तुरटी जर तुमच्याकडे नसेल तरीही हा खीस काळा पडत नाही. फक्त 2-3 वेळा चांगल्या पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर बघा खायला कितीही सोपं असलं तरी करायला खूप अवघड असतं आणि ह्याला वेळही खूप जास्त असतो, म्हणून आपण ह्याच्यामागे जास्त लागत नाही. पण हा एकदा पदार्थ आपण केला ना हा वर्षभरासाठी आपल्याला पुरतो आणि ह्याची चवही छान असते. त्यामुळे एक दिवस मोकळीचा काढून असे पदार्थ एकदा नक्की करून ठेवा आणि वर्षभरासाठी आपल्याला हे पदार्थ वापरता येतात. उपवासामध्ये तर आपल्याला खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर खिचडीच्या ऐवजी आपण हे तळण तळून खाऊ शकतो. तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपण असे पदार्थ तयार करून ठेवले पाहिजेत. तर बघा अशा प्रकारे 2-3 वेळा हा खीस धुवून घेतला. तोपर्यंत कुकरच्याही शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकरमधून वाफवलेले शाबूही बाहेर काढून ठेवले आणि अशा प्रकारे बघा हा खीस अगदी पांढरा शुभ्र झाला आहे. त्यानंतर बघा गॅसवर एक पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये 1-2 तांबे एवढं पाणी घातलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि त्याची एक उकळी आणून दिली आणि त्याच्यामध्ये हा होता तो सर्व खीस त्याच्यामध्ये वाफलून घ्यायचा आहे, म्हणजे उकडून घ्यायचा आहे. जास्त गरगरीत शिजवायचाही नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही. मिडियममध्ये आपल्याला हा खीस शिजवून घ्यायचा आहे. जसे आपण बटाट्याचे वेफर्स करतो तशामध्येच आपल्याला हा खीस वाफलून म्हणजे शिजवून घ्यायचा आहे. आणि बघा लहान मुलांना पण हा खीस
बटाट्याचा खीस खूप आवडतो. ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून ह्याचा चटपटीत असा पदार्थ तयार होतो. त्यामुळे लहान मुले खूप खुश होतात. दुकानातून वेफर्स किंवा चिप्स आणून खाण्यापेक्षा असे पदार्थ तयार करून तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला. तर त्यांनाही खूप आवडतील आणि आपणही काहीतरी करून खाया घातल्याचे समाधानही मिळेल. हा बटाट्याचा खीस अर्धवट असा शिजवून घेतला. त्यानंतर बघा पुरणाच्या चाळणीमध्ये ह्यातील पाणी नितळण्यासाठी ठेवले. तर अशा प्रकारे एक 15 मिनिटासाठी हे असंच ठेवायचं आहे. त्यानंतर बघा कुकर असा उघडून त्यामधील शाबू असा वाफलेला असतो तो बाहेर काढायचा आहे. तुम्ही पाहू शकता शाबू कसा वाफलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला जर शाबूच्या चकल्या करायच्या असतील तर अशा प्रकारे शाबू हा वाफलून घेतला तरीही चालेल. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तो बटाट्याचा खीस आणि एक 2-3 मिरच्यांचं वाटण तयार करून त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे दोन्हीचं असं मिक्स असं मिश्रण तयार करायचं आहे. त्यासाठी परातीच्या खाली कापड टाकून परात घेतली आणि त्याच्यामध्ये हा वाफलेला शाबू टाकला आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आपल्याला जर लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखटही टाकू शकता किंवा हिरव्या मिरच्याचं वाटणही तुम्ही यामध्ये घालू शकता. तर बघा हा शाबू कसा असा छान असा वाफलेला आहे. शाबू वाफरला ना हा चिकट होतो. त्यासाठी बघा आपल्याला थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे. किंवा तुम्ही ह्यामध्ये बटाटे उकडूनही घालू शकता. बटाटे उकडून घालून ह्याची चकलीही तयार करू शकता. चकली अगदी खमंग अशी खुसखुशीत होते. अजिबात ती कडकड लागत नाही किंवा तळताना कच्ची राहत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही सांडगेही केले तरीही चालेल किंवा ह्याची साच्यामध्ये घालून चकली केली तरीही चालेल. खूप छान अशी खुसखुशीत अशी चकली किंवा सांडगे तयार होतात. तर बघा अशा प्रकारे 5-6 मिरच्यांचं असा मी ठेचा तयार करून घेतला. त्यामध्ये फक्त मीठ असं घातलं होतं आणि त्यानंतर बघा हा असा ठेचा त्याच्यामध्ये मी घातला. तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही वापरू शकता आणि चवीनुसार असं 1-1.5 चमचा असं मीठ घातलं. मिश्रणानुसार मीठ जरा थोडं कमीच टाकायचं, म्हणजेच वाळल्यानंतर ते जास्त खारट होत नाहीत. तर बघा ह्या मिश्रणामध्ये 1 पळीभर एवढं मी तेल घातलं आहे. त्यामुळे सांडगे तळताना पीठ हाताला चिकटत नाही. आणि त्यानंतर बघा हे एकसारखं असं मिश्रण तयार करून घेतलं आहे. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आणि त्यामध्ये असा वाफरलेला खीसही घालायचा आहे. तुम्ही बटाटे उकडूनही त्याच्यामध्ये घालू शकता. तर अशा प्रकारे खीस घातल्याने कुरकुरेसारखे असे सांडगे तयार होतात आणि त्यांना कुरकुऱ्यासारखा आकार येतो आणि दिसायलाही खूप छान असे तयार होतात. तर हे मिश्रण गार झाल्यानंतर असं एकसारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडासा तेलाचा हात घेऊन आणि थोडंसं पाणी घालून थोडंसं मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही असं हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा हे सावलीमध्येही सांडगे आपण घालू शकतो आणि 2-3 दिवसासाठी जर सावलीमध्ये हे वाळवून घेतले तरीही छान होतात. तर बघा अशा प्रकारे हे मिश्रण सर्व एकसारखं घेऊन मी सावलीमध्येच हे सांडगे असे तयार करून घेतले. त्यानंतर बघा हे मिश्रण तयार करून झाल्यानंतर हा खीसही आपल्याला सावलीमध्येच वाळवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटते. तर त्यासाठी थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे मिश्रण थोडंसं मळून घ्यायचं आहे. चटई अंथरून त्याच्यावर कागद अंथरून त्याच्यावर असा बटाट्याचा खीस व्यवस्थित असा पसरून घेतला. तर बघा बटाट्याचा खीस हा सावलीमध्येच वाळू घालायचा आहे. त्यानंतर फॅनमध्ये 1-2 दिवसासाठी हा व्यवस्थित असा वाळवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या मिश्रणाचे असे सांडगे तळून घ्यायचे आहेत. आपण जसे इतर डाळींचे सांडगे करतो त्याचप्रमाणे हे उपवासाचे सांडगे आपल्याला करायचे आहेत. वाटीमध्ये थोडंसं पाण्याचा हात घेऊन याच प्रकारे असे छान असे सांडगे तयार होतात. तर बघा हे पाहू शकता कसे छान असे सांडगे झाले आहेत. पॉपकॉर्नसारखे असे हे उपवासाचे सांडगे तयार झाले आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती छान असे झाले आहेत. तर तुम्हीही अशा प्रकारचे एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.